वळूयात पुढील बातमीकडे। ऑटो रिक्षाने घरी निघालेल्या एका महिलेवर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये घडली आहे। पुन्हा एकदा आपल्याच महाराष्ट्रात कौर्याची परिसीमा गाठणाऱ्या 3 नराधमांवर उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अत्याचार करताना कौर्याची परिसीमा गाठली त्या नराधमांनी गुप्तांगामध्ये खडे घालून तिच्यावर लैंगिक अत्याचार केलाय। आरोपी अद्याप नाहीत, त्याच्यामध्ये शोध सुरू आहे। तिघांचं त्याने एक सत्या म्हणून नाव सांगितलेलं आहे आणि इतर 2 अनोळखी असे सांगते। त्या दृष्टीने आम्ही शोध सुरू आहे। 2-3 अधिकाऱ्यांसह डीबी पथक तयार केलेलं आहे। ट्रॅफिकच्या दृष्टीने शोध सुरू आहे, रिक्षा कोणता होता त्या दृष्टीने, आणि आरोपीचाही शोधसाठी आम्ही अधिकारी आणि कर्मचारी नेमले। फिरून तोंडावर असं मिरचू शिकलं माझ्या। आता आग उठली, डोळ्यात आग उठली। म्या मधूच आता चिरकून पाय खोरून मध्ये सोडले, पण मला असं कोणतं बी हिंसं नाही। नंतरला मी 8 दिवसापासून तुला बघला लाव, तुझ्या घराकडे आलतो, माय घाली असली तसली काय ते बोलला जायचं मी बोलून मग हे शरीराला आता असं काय बी करणं सोडणं तुझं आता असं काय मी हे करणार नाही। मग इथं झंपर काढून गेले येता येईल। नंतर काल दिसलं झंपराला, मी त्याला लक्ष केलं नाही। मग माझ्या साडीची वेळी करून पदराला बांधले, सारखं होतं तिथून तोंड बांध टाकून सगळं करून मग माझ्या अंगावर असं लगेच ते काय जरा प्रयत्न का करायला तर ते पोरग एक म्हणलं की अबे सत्या आणि आपल्या माईसारखी तसलं का करलं असं म्हणून थोडं सत्या म्हणलेलं नाव ऐकलं, पण ती कोण मुलगा ती मला आठवणार, कारण की मग दिसूनच गेलो की मला 3 मुलं होती। या प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांनी। शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या प्रगत शहर म्हणून उदगीर शहराची ओळख आहे। याच शहरात कौर्याची परिसीमा गाठणारी ही घटना घडलेली आहे। उदगीर शहरातील शाहू चौकामध्ये पीडित महिला आपल्या घराकडे जाण्यासाठी ऑटोची वाट पाहत होती। एक ऑटो आल्यानंतर ती शल्लार रोडकडे जाणाऱ्या ऑटोमध्ये बसली आणि त्याच दरम्यान काही अंतरावर 3 तरुण बसले होते। या 3 तरुणांनी तिचं तोंड दाबलं आणि ज्या ठिकाणी दररोज मोठी गर्दी असते अशाच शल्लार रोडच्या काही अंतरावर त्या महिलेला तिथे घेऊन जाण्यात आलं आणि तिथे तिच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले। अत्याचाराची परिसीमा ही या तरुणांनी गाठलेली आहे। ही तरुण साधारणतः 22 ते 25 वर्षाचे असावेस असा अंदाज पोलिसांचा आहे। या तरुणाने अमानुष अत्याचार करताना कौर्याची परिसीमाही गाठली, कारण त्या तरुणाने अत्याचार केल्यानंतर महिलेच्या गुप्तांगात खडे सुद्धा टाकले। इतकंच नाही तर महिला ही लोकांपर्यंत जाऊ नये किंवा पळून जाऊ नये म्हणून तिला तिथेच साडीने बांधण्यात आलं। विव्हळत असलेल्या महिलेला शल्लार रोड जवळील काही लोकांनी पाहिल्यानंतर ही घटना समोर आली। या घटनेनंतर तातडीनं पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले। ज्या महिलेवर अत्याचार करण्यात आलेलं होतं त्या पीडितेला लातूरच्या सरकारी दवाखान्यात उपचारासाठी सध्या पाठवण्यात आलेलं आहे। शिवाय जी 3 तरुण होती ती साधारणतः पोलिसांच्या सांगण्यावरून सत्या असं नाव घेत होते, त्या तरुणाचा शोध सध्या पोलीस घेत आहेत। त्यासाठी उदगीर पोलिसांनी 2 पथकं तयार केलेली आहेत। मराठवाड्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये, त्याचबरोबर कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, हैदराबाद सारख्या ठिकाणी ही पथकं जाऊन या तरुणाचा शोध घेत आहेत। या घटनेमुळे उदगीरसह मराठवाड्यामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेश वाघ, माधव सावरगावे, जय महाराष्ट्र, औरंगाबाद।